पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? नक्कीच सुटलं असेल. चला तर आज आपण वर्ष ते दीड वर्ष टिकणारा एकदम रुचकर 2 ते 3 भाकरी सहज खाल आणि एकदम चविष्ट असा हा झणझणीत आज आपण पदार्थ बनवणार आहोत. नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण असं एकदम चविष्ट असं भरपूर दिवस टिकणारं मिरचीचं लोणचं करणार आहोत. तर पावसाळ्याच्या दिवसामध्येच नक्कीच हा पदार्थ बनवा, म्हणजेच वर्ष दीड वर्ष नक्की टिकणार. चला तर हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं एकदम हिरव्यागार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या. पाण्याचा थेंब अजिबात त्यामध्ये ठेवायचा नाही. कापडावरती काय करायच्या, मिरच्या पसरवायच्या आणि व्यवस्थित पुसून घ्यायच्या, पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या. तर बघू शकता मिरचीचा कलरच इतका झणझणीत आहे, एकदम भन्नाट आहे. तर ह्यापासून बनणारा पदार्थ देखील एकदम भन्नाट बनणार आहे. तर अशा लांब लांब मी मिरच्या घेतलेल्या आहेत. एकदम हिरव्यागार ह्या मिरच्या आहेत. तर आता काय करूयात, तर ह्या मिरच्या आपण एकदम बारीक कट करून घेणार आहोत. तर तुम्ही असंच हे मिरचीचं लोणचं केलं तरी देखील चालू शकतं. म्हणजे असंच लांब लांब भाग करून किंवा एखादा दुसरा यामधला तुकडा करून तुम्ही असं लोणचं बनवलं तरी देखील चालू शकतं, किंवा असं कात्रीच्या सहाय्याने थोडंसं मिरची तिरकी पकडून अशा पद्धतीने लोणचं केलं तरी देखील चालू शकतं. तर पावसाळ्याच्या दिवसातच हे लोणचं का बनवून ठेवा, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये वातावरण थंड असतं आणि थंड वातावरणात जर लोणचं आपण बनवून ठेवलं तर हे लोणचं अजिबात खराब होत नाही, बुरशी लागत नाही आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. त्यामुळं तर हे 1.5 ते 2 वर्ष सहज टिकतं. त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसांमध्येच ही रेसिपी नक्की बनवा. चला तर अशा पद्धतीने आपण इथं हे मिरच्या काय केलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. बघू शकता मी थोडीशी मिरची तिरकी पकडून तिरकी अशी ही मिरची कट करून घेतलेली आहे. बघू शकता मिरचीचा कलर बघू शकता, अगदी भन्नाट असा कलर आहे. त्यामुळं पदार्थ चविष्ट होणार आहे. चला तर आता आपण इथं हे मिरचीचं लोणचं कसं करायचं तर ते पाहूया. तर अशा पद्धतीने मिरच्या कट करून घ्यायच्या. तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. अखंड पण मिरची असंच ठेवून तुम्ही लोणचं घालू शकता, ते देखील लोणचं भरपूर दिवस टिकतं. चला तर अशा पद्धतीने इथे हे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, एका भांड्यामध्ये ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे एका डिशमध्ये, ज्या डिशमध्ये तुम्ही फोडणी टाकणार आहात त्या भांड्यामध्ये हे मिरच्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपण काही पदार्थ मिक्स करणार आहोत. तर मी एका भांड्यामध्ये म्हणजे एका डिशमध्ये ह्या मिरच्या काढलेल्या आहेत. तर पदार्थ कोणते कोणते, तर त्यासाठी काय करायचं, मसाले तयार करून घ्यायचं. मसाले तयार करण्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये काय करणार आहोत आपण, 2 चमचे इथं आपण धने, म्हणजे धने असतात ते भाजून घेणार आहोत. 2 चमचे धने टाकायचे. 2 चमचे मी इथं जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर इथं 1 चमचा बडीशोप टाकलेली आहे. त्यानंतर मेथी दाणे अगदी 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा पण पुरेसा होऊ शकतो, तेवढंच टाकायचं आहे. त्यानंतर हे मसाले जे आहेत ते खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता आपण हा पदार्थ बनवणार आहे तो घरच्या घरी बनवणार आहोत आणि घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत. अजिबात बाहेरचा कुठला मसाला यामध्ये टाकणार नाही. त्यामुळे घरात जे काही आपले मसाले आहेत तेच वापरून आपण हे काय करायचं, हे मसाले भाजून घ्यायचे. छान खमंग वास सुटला की लगेचच हे मसाले काढून घ्यायचं. आता त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे थंड करून घ्यायचं. म्हणजे एका डिशमध्ये काढून घ्यायचं, पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर या कढईमध्ये आपण इथं मोहरीची डाळ देखील भाजून घेणार आहोत. तर मोहरीची डाळ काही जास्त भाजत बसायची काही गरज नाही, फक्त गरम करून घेतली तर हरकत नाही. पण आता इथं मी गरम फक्त करून घेणार आहे. गॅस पूर्ण बंद करायचा आणि आहे अशाच कढईमध्ये फक्त काय करायचं, ही मोहरीची डाळ गरम करून घ्यायची आहे. चला तर आता त्यानंतर आपण इथं मसाले सगळे थंड झालेले आहेत. आता काय करूयात, हे मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि बारीक करून घ्यायचं. तर बारीक करून घेताना एकदम मोठं मोठं ठेवलं तरी चालेल, म्हणजे जास्त एकदम पीठ बनवण्यासारखं करायचं नाही. थोडंसं घबरं ठेवलं तरी पण काही हरकत नाही. चला तर इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने मसाले मी ही बारीक करून घेतलेले आहेत. तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी पण दाखवते. बघू शकता अशा पद्धतीने मी इथं मसाला पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल सर्वप्रथम गरम करून घेणार आहोत. तर इथं मी अर्धी वाटीला थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे. फुल्ल 1 वाटी तेल घेतलं तरी देखील चालू शकतं. जेवढं तुम्ही यामध्ये तेल वापराल तेवढं लोणचं हे टिकणारच आहे, हा पदार्थ टिकणारच आहे. तर जास्त काही तेल वतत बसायची काही गरज नाही. तर तेल छान कडकडीत एकदम करून घ्यायचं. मी थोडीशी मोहरीची डाळ मी यामध्ये टाकली होती, तर ती एकदम करपली. त्यामुळं ओळखून जायचं की पूर्ण छान तेल
कडकडीत गरम झालेलं आहे. आता तेल थोडंसं बाजूला ठेवूया. त्यानंतर या मिरचीवरती ना आपण लिंबू रस टाकूया. तर लिंबू रसानं काय होणार आहे, हा जो पदार्थ तुमचा बनणार आहे, हा इतका चटपटीत असा पदार्थ बनणार आहे ना, तो चटपटीत पदार्थ भरपूर दिवस टिकणार देखील आहे आणि एक वेगळी टेस्ट येणार आहे या पदार्थाला. त्यामुळे लिंबू रस जरूर टाका. चला तर आता लिंबू रस टाकून झालं, की सगळं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्येच आपण ना लसूण देखील टाकणार आहोत. तर लसूण देखील मी अर्धी वाटी छान मी इथं 4 ते 5 आपण गड्डे म्हणतो लसणाचे, ते मी काय केलं होतं, सोलून घेतला होता आणि त्यानंतर मी यामध्ये लसूण टाकणार आहे. लसूण देखील नक्की टाका, कारण याने देखील अगदी चविष्ट असं हे लोणचं बनणार आहे. टिकण्यासाठी देखील मदत होणार आहे आणि एखादा दुसरा लसूण आपल्या दाताखाली आला, की भन्नाट अशी टेस्ट लागणार आहे. चला तर त्यानंतर आपण लसूण आणि मिरची सगळं एकत्र केलेलं आहे. यामध्ये लिंबू रस टाकून हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आता इथे बघू शकता तेल नॉर्मल गरम आहे, म्हणजे मोहरीची डाळ टाकली की छान असं भाजू शकते इतपत हे तेल गरम आहे. त्यानंतर आपण जे काही यामध्ये मसाले केलेले आहेत ते देखील टाकणार आहे. तर पूर्ण पहिल्यांदा काय करायचं, इथं मोहरीची डाळ टाकली की त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तडतडली पाहिजे असं मोहरीची डाळ. त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट आपण कलरसाठी टाकणार आहोत. त्यानंतर इथं हळद पूड एक अर्धा चमचा टाकलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर आपण यामध्ये जे काही आपण मसाले बारीक करून घेतले होते ते सगळे टाकून घ्यायचे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. मसाले सगळे आपण बारीक जे काही केले होते ते सगळे यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्याचा कलर देखील बघू शकता. अजून हे जे भांडं आहे म्हणजे कढई आहे ती पूर्ण गरम आहे. आता गरम-गरम असतानाच मिरची टाकायची नाही. जर मिरची तशी जर गरम-गरम मसाल्यामध्ये टाकलात, तर काय होतं, गरम मसाला पण असतो, तेल देखील गरम असतं आणि मिरची टाकली तर मिरची मऊ पडते आणि अजिबात लोणचं टिकण्यासाठी मदत होणार नाही. म्हणजे अजिबात लोणचं टिकणार नाही. त्यामुळं काय करायचं, पूर्ण थंड हा मसाला होऊ द्यायचा. पूर्ण तेल थंड होऊ द्यायचं. कढईतनं तुम्ही बाजूला जरी हा मसाला जर केला तरी देखील चालू शकतं. पण पूर्ण थंड झाल्याशिवाय अजिबात मिरची टाकायची नाही. तर आता इथं पूर्ण मी काय केलेलं आहे, सगळं मिरची म्हणजे मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर मिरची टाकलेली आहे आणि त्यानंतर एकसारखं एकजीव केलेलं आहे. तर बघू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं एखादा चमचा अजून मीठ यामध्ये वाढवू शकतो. कारण मीठ जरा थोडंसं जास्त टाकलं की काय होतं, टिकण्यासाठी मदत होते. तर हे असं भन्नाट चवीचं चटपटीत म्हणतो आपण, मिरची, लिंबू आणि लसणाचं हे लोणचं काय भन्नाट टेस्ट लागते. असं लोणचं बनवून तुम्ही काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये हे लोणचं ठेवू शकता आणि सर्व्ह करू शकता. तर हे लोणचं लगेचच खायचं नाही. थोड्या दिवस काय म्हणजे एक 8 दिवस तर ॲटलीस्ट तुम्ही हे लोणचं मुरवण्यासाठी तसंच ठेवायचं आणि नंतर 8 दिवसानंतर तुम्ही ह्याची टेस्ट बघू शकता. काय भन्नाट टेस्ट लागते आणि जेवणाची जी चव आहे ती देखील एकदम दुपटीनं वाढणार आहे. अशा पद्धतीने हे एकदम चटपटीत राहणारं, चटपटीत लागणारं, वर्ष ते दीड वर्ष टिकणारं हे लोणचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्की बनवा. पावसाळ्याच्या दिवसातच हे लोणचं बनवून ठेवा, म्हणजे वर्षभर तुम्हाला हे लोणचं खाता येईल. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, नक्की सांगा आणि